त्यात इमोशन्स राहतात हे आपण थोडंसं आज आपण त्याच्यावरचे डिटेल्स समजून घेऊया. ओके, सो येस, सॅडनेसची डेफिनेशन काय सांगता येईल? कोण सांगेल सॅडनेस म्हणजे काय? येस, सॅडनेस. मॅडम सॅडनेस म्हणजे काय मराठीत किंवा तुम्हाला काय अंडरस्टँड झालंय? हॅपीच्या विरुद्ध हॅपी म्हणजे आपल्याला ॲक्सेप्टन्स असतो, आपल्याला ते आवडलेलं असतं किंवा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह फिलिंग असते. आणि सॅडनेस म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला तो थॉट, तो विचार, ती क्रिया काही आवडत नाही आहे, त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध आपल्याला निगेटिव्ह थॉट्स येतात. बरोबर. सॅडनेसचा मराठी मिनिंग काय? ओके, म्हणजे जे फिलिंगला काय म्हणतात थोडक्यात, दॅट इज अनप्लीजंट फिलिंग. अनप्लीजंट फिलिंग म्हणजे हॅपीनेसमध्ये प्लीजंट फिलिंग असते, त्याच्यामध्ये अनप्लीजंट फिलिंग असते. तर सॅडनेसची डेफिनेशन आपण थोडं काही बघूया. A feeling one has towards something or someone that hurts, opposes, offends or annoys. ज्या गोष्टीमुळे, ज्या एखाद्या माणसामुळे, व्यक्तीमुळे, गोष्टीमुळे आपण हर्ट होतो किंवा आपल्याला अपोज होतो किंवा ऑफेंड होतो आपण त्याला किंवा अनाय होतो त्या गोष्टीमुळे, त्या गोष्टीमुळे जी फिलिंग जनरेट होते त्याला सॅडनेस म्हणतात. ओके, दिस थिंग सायंटिफिक. आता हे जे काय म्हणतो आपण सायंटिफिकली वेने आपण समजून घेतोय, त्याचा मिनिंग छोट्या छोट्या मायन्यूट लेवलला आपण जाऊन अंडरस्टँड करतोय. दिस इज स्ट्रॉंग डिस्प्लेजर. मॅडम मला सांगितलं दिस इज स्ट्रॉंग डिस्प्लेजर इनसाइड अस अँड लो मूड राहतो, त्यामुळे फिलिंग लाईक क्राईंग हे फिलिंग्स राहतात त्याच्यामध्ये. हे मोस्टली ते 3 एलिमेंट्स त्याच्यामध्ये राहतात. ओके, आता हे परस्यू कसं करतात तुम्ही? सॅड पेशंट आहे, सॅड पर्सन आहे, कसं परस्यू करतात तुम्ही? फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशन कसं असतं? अँगलचं कॉर्नर जे असतं ना, हॅपी असतं की वर जाते, माउथचे कॉर्नर, सॅड असतं खाली पडते, शोल्डर खाली पडते, आईज कॉन्ट्रॅक्टर असते, डायरेक्टर असते. ओके, बरं, हा महत्त्वाचा पॉईंट सांगितलं सुद्धा हे लक्षात ठेवा. परस्यू हे आपण एक्सप्रेशनवरनं एक पॉईंट झाला. दुसरे 2 पॉईंट काय आहेत? एक सांगितलं एक्सप्रेशन, दुसरा टॉक. त्यांचे बोलणं पण आवाज त्यांचा बोलून लहान शांत झाले. नेहमी बोलणारा, हसणार, खेळणार, उड्या मारणार माणूस आज मला जरा असं होते, तसं होते, मला जरा त्रास होतो. सो आपण समजून घ्यायचं ही इज सॅड. सॅड फिलिंग आहे. टोन आणि इंटेन्सिटी व्हॉइस. ज्यावेळेस तुम्ही केसमध्ये विचारत असतात त्यावेळेस ज्यावेळेस एखादा मुख्य पॉईंट येतो, ज्या पेशंटला दुःख झालं तर टोन लो होतो, आवाज खोल होतो आणि लो टोन आणि स्लो असा होतो. म्हणजे सांगताना जरा बरोबर आला म्हणतो ना, तर आवाजात पण ते इमोशन्स कन्वे होते, ट्रान्सफर, ते व्हायब्रेशन्स आपण फील करू शकतो पेशंट ज्या पद्धतीने सांगतो त्याबद्दल. आणि त्याच्यावर आपण सांगू शकतो की ह्याला त्या गोष्टीचं किती दुःख आहे. त्याच्याबरोबर फेशियल एक्सप्रेशन पण मॅच होते. फेशियल एक्सप्रेशन्स आणि तुमचा व्हॉइस टोन, म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स आणि व्हॉइस टोन जर मॅच नाही झाला तर ते इमोशन कन्सिस्टंट नाही आहे, मग काहीतरी प्रॉब्लेम होतो, मग तो काहीतरी खोटं सांगतो किंवा काहीतरी लागतो असं आहे. तर मग ते पण बघायला पाहिजे की तुम्हाला टॉक कसं आहे त्याचं. तर आज तुम्ही कसं बोलता, हळू बोलता का, टोन वाढलेला असतो, स्पीड वाढलेला असतं. सॅडनेसमध्ये कमी झालेलं असतं, टोन पण खोल झालेलं असतं, लो झालेलं असतं. म्हणजे की हे सगळे ऑब्झर्वेशन्स केस घेताना, म्हणजे आपण म्हणतो ना पेशंट भरपूर गप्पा मारल्या पण काहीच समजलं नाही, तसं नाही. हे जर ऑब्झर्वेशन्स आपले चालू असते, पेशंट बोलताना आपल्याला समजतं. नाहीतर बऱ्याच वेळा म्हणतात की पेशंटनं सगळं सांगितलं पण मला असं नाही वाटतं, मला वेगळंच वाटतं. ते का वाटलं तर हे जे सबकॉन्शियसली इव्हॅल्युएशन झालेलं असतं ना, जे तुम्ही फील केलेलं असतं ते कुठेतरी बॅक ऑफ माइंडमध्ये असतं हे असं आहे, पण ते पेशंट सांगतो त्याला मॅच होतं. तर मग ते कसं काय हे शोधायचं. जर तुम्हाला एखाद्या पेशंटने फिलिंग दिलं किंवा तुम्हाला पेशंटच्या बाबतीत फिलिंग डेव्हलप झालं तर ते का डेव्हलप झालं हे शोधायचं. मग ते पेशंटचं आहे का आपलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण जर तुम्हाला जे दुःख असेल तीच घटना जर पेशंटमध्ये आली तर तुम्ही दुःखी होणार, आणि पेशंटला नसलं तरी ते तुम्हाला जाणवणार. तसं होता कामा नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थित मॅच झालं पाहिजे.
ओके समजलं. त्यांच्या बोलण्यावर एक्सप्रेशन आणि डिस्टिंक्ट चेंज इन द मूड. जसं सुदेव म्हणेल की व्यवस्थित बोलताना एकदमच त्यांचा मूड चेंज झाला, सॅड टोन झाला, सॅड मूड झाला त्यांचा. तर ते आपण तो त्याला कुठेतरी आपल्याला अंडरस्टँड करता आला पाहिजे. पेशंट तुम्ही काय सांगताय, काय बोलतोय, ह्या करून त्याबरोबर त्याचे मूड, त्याचे एक्सप्रेशन, बिहेवियर ही राऊंड द क्लॉक आपल्याबरोबर त्याच्यावर क्लिअर राहिली पाहिजे आपली सुद्धा. बॉडी लँग्वेज सुद्धा, बॉडी लँग्वेज सॅडनेसमध्ये कसं असतं, टोन बॉडीचा लो होतो, मसल टोन लो होतो, म्हणजे गाळाला म्हणतो ना आपण लूज पडते बॉडी. बसण्याची पद्धत पण तशी जाते, अजून मागं जातो पेशंट. खुश असलं की पुढे येतो, मिक्सिंग होतो. सॅड झाला की मागं जातो, खुर्चीमध्ये बसलेला पण मागं जातो. ओके आपण ह्याच्यामध्ये घेतो ना सुद्धा म्हणजे सेरेब्रल पाल्सीचे पेशंट्स असतात, ते काही जणांमध्ये एकदमच स्टिफ आणि हे राहतात, दे हॅव अँकर मोस्टली, आणि ते एकदमच हे पडलेले असतात, फ्लॅसिड झाले असतात. त्याच्यामध्ये मोस्टली ते सॅडनेस असतो किंवा म्हणजे ना सेरेब्रल पाल्सी म्हणजे ती जे मतिमंद मुलं झालेली असतात ना, ती उभाच राहत नाही, पाय काय त्रास होतो, नुसत्या पंजाब उभा राहतात, चालायला शिकत नाही. मग त्याच्यामध्ये नाही बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस इमोशन ह्याच्यामध्ये दोन पॉईंट येतात. एक टोनिक म्हणजे ज्याच्यात एकदम स्टिफ असतं बोलणं एकदम, आणि दुसरं असतं ते फ्लॅसिड टाईप. म्हणजे फ्लॅसिड टाईप म्हणजे एकदम गाळायला असतं, बसवलं तर पडतं लगेच, म्हणजे त्याच्यात हेच नसतं, तर स्ट्रेंथच नसते. तर मग हे आपण ह्याला का झालं हे शोधायसाठी आपण आईच्या पोटात जाऊन बघणार की आपण पॅरेंटिंग केस टेकून घेतो, गव्हर्नमेंट केस टेकून, म्हणजे की असं काय झालं की असं काही सॅडनेस दुःख झालं ज्याच्यामध्ये फ्लॅसिड टाईप लेवल झाली तर सॅडनेस असलं पाहिजे. आणि जर राग असेल ड्युरिंग प्रेग्नन्सी तर त्याचं ते टोनिक झालं पाहिजे, एकदम स्टिफ झालं पाहिजे. म्हणजे की ज्या टाईपचे पॅथॉलॉजी टाईप त्या टाईपचे इमोशन आपल्याला आईच्या पोटामध्ये जाऊन जायला पाहिजे ड्युरिंग प्रेग्नन्सी. मध्ये तेवढं ते इंटेन्स फिलिंग पाहिजे. लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आता पहिल्या ज्या आहेत ना आपल्याला ते कॅप करत करत पुढे जायचं. त्यामुळे पहिलं मागचं सगळं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला आणखी त्याच्यावर जास्त डेव्हलप करता येईल. चेहरा सॅड असतो म्हणजे कुठंतरी दुःख कॅरी करतोय तो, तेच शोधायचं. सॅड म्हणजे इट इज प्रोलॉंग सॅडनेस, प्रोलॉंग म्हणजे भरपूर दिवसाची ग्रीप आहे जी त्याच्या मागे साधलेली आहे आणि ती तसंच कॅरी करते, ते मिक्सच होत नाही किंवा ते जे सबकॉन्शियस लेवलला ज्याने ती ग्रीप आहे ती त्याला ते करून देते. मग ह्याच्यात डिप्रेशन आणि डिस्थायनिया असे दोन सायकॅट्रिक डायग्नोसिस येते. डिस्थायनिया म्हणजे सगळं नॉर्मल करत असतो, सगळं असतं, पण मेन लो मूड कन्सिस्टंट असतो, म्हणजे तो आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही, फक्त आपलं काम करायचं करत असतो, पाट्या टाकत असतो. आणि इट शुड बी मोर दॅन 2 years. त्याला आपण म्हणतो डिस्नाय. डिप्रेशनमध्ये मेजर डिप्रेशन डिसऑर्डर इट शुड बी मोर दॅन 6 months. 6 months तो काहीच करू शकत नाही, सगळं खाणं पिणं सोडलंय, सगळं दाढी वाढलंय, कसंही करत आहे, त्यामुळे त्याला आपण इम्युनिटी करतो. म्हणजे तू पूर्णच डिस्टर्ब झालं असतं, पूर्ण लाईफच ते डिस्टर्ब होतं. पण डिस्टर्बमध्ये डिफरन्स होतं, डिस्टर्ब होतं. हॅलो हॅलो ओके. आता हे जे सॅडनेसचे डिफरंट सॅडनेस जे आपण म्हणतो एक्सप्रेशनवरून आहे किंवा त्यांच्या बोलण्यावरून आहे, मूड सुद्धा आहे, पण आपल्याला एवढ्या टाईपचे सॅडनेस दिसणार आहे. त्यातनं आपण सॅडनेस कुठला चूज कसा करायचा, हा सॅडचा कुठला शेड आहे, हा सॅडचा कुठला टाईप आहे सॅडनेसचा, त्याच्यामध्ये सॅडनेस नेमकी काय आहे तो नेमकेपणा आपल्याला कळायला पाहिजे. सो फॉर दिस टाईप ऑफ सॅडनेस we have to understand different shades, different types of sadness, different patterns of sadness. तर त्याला तुम्हाला मी आपल्याला आज त्याच्यामध्ये आपण जाणार आहे ते सॅडनेसमध्ये जे या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की सॅडनेस आहे हे डिफरंट टाइप्स आहेत. हां हे लक्षात ठेवा. हां हे आपण आज अंडरस्टँड करूया. म्हणजे मोरोज, ग्रीफ, सॉरो, इंडिफरन्स, इन्युआय, तो हे एकाच कॅटेगरीमधले असतात सॅडनेस.
दुसऱ्या याच्यामध्ये येतं त्याच्यामध्ये ॲवर्शन टू वर्क, प्लेजर, क्वाइटनेस, तो दुसऱ्या टाईपमध्ये येतो. तिसऱ्या टाईपमध्ये असतो हायपोकॉन्ड्रिक, मेलनकोलिक असतो. चौथ्या टाईपमध्ये ब्रुडिंग, डिससॅटिस्फाईड राहतो. पाचव्या याच्यामध्ये स्ट्रेंज, रिमोर्स, एंग्विश टाईपमध्ये राहतो. पुढच्या याच्यामध्ये सेल्फ पिटी, डिस्पेअर, सुसाइडल टाईपमध्ये राहतो. सॅडनेसचा सेक्शुअल लेवलला पण, अल्कोहोल लेवलला पण आणि स्प्लेंडर लेवलला पण राहतो. आणि दिस सॅडनेसमुळे पण येतो. काय जर आपण समजून घेऊ. अँड मॅनिया, डिप्रेशन हे क्लिनिकल एंटिटीज आहेत जे आपण सुगावकर म्हणतो त्या मागासाठी क्लिनिकल एंटिटीज. यात पण परत मूड डिसऑर्डर, बायपोलर मूड डिसऑर्डर, म्हणजे की एका वेळेस एकदम खुश असतं, एका वेळेस एकदम खराब असतं. म्हणजे की बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जर आपण ते सायकोलॉजी सायकॅट्री इव्हॅल्युएट करून जर गेलो तर आपण करेक्ट जाणार आहे. म्हणजे बऱ्याच आपण म्हणजे नाहीतर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना मला डिप्रेशन आले, मला काय बोललो आणि डिप्रेशन आलं म्हणजे काय, इट इज नॉट ॲक्च्युअल डिप्रेशन, इट इज सॅडनेस. हे बरेच म्हणतात ना की परत आज माझा मूड खराब आहे, म्हणजे इट इज स्टेट. ते आपल्याला शोधायचं आहे, त्या बघून त्याच्यानुसार द्यायचं आहे. तू म्हणलास ना की ती स्टेट लॉंग टर्म चालेल. एखादा जर मूडच सॅड असतो किंवा चेहरा सॅड असतो तर सॅड जलमल्या कोणी सॅड असतो का? बरोबर खुश असतं, हसत असतं, कसंही किती काही असेल. तर मग सॅडनेस कधी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे त्याला जसं अपब्रिंगिंग असेल, त्याला पॅरेंटिंग असेल, फॅमिलीचं वातावरण असेल, जर त्याला जर जे प्रेम पाहिजे, जे आनंद पाहिजे ते जर मिळालंच नाही लहानपणापासून तर मग ते सॅड राहणार आहे ना. त्यामुळे ते सॅडनेस डेव्हलप होत गेलं. तेच आपल्याला शोधायचं. लक्षात आलं म्हणजे की सगळे बेसिक इमोशन सगळ्यांमध्ये असते, प्रत्येकाच्यामध्ये कमी जास्त असते. फक्त ते आपल्याला ट्रीट काय करायचं ते बघायचं. कारण ते सॅडनेस तर जर जगू शकत नसेल, म्हणजे आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊ शकत नसेल उपभोग, तर आपल्याला ते ट्रीट केलंच पाहिजे. येस राईट. आता तेच सांगायचं त्यांना आपण चिल्ड्रन्समध्ये सॅडनेस असतो तो टेम्पररी शॉर्ट रिस्पॉन्स असतो, शॉर्ट टाईम राहत असतो. त्यांना हाक केलं, किस केलं, जवळ केलं की त्यांचा सॅडनेस लगेच जातो. मात्र लॉंग लास्टिंग, डीपर, मोर एक्सटेंडेड इन टाईम, मोर सिग्निफिकंट टू कॉन्सिक्वेन्सेस त्यांचा राहतो तो मग त्याच्यामुळे डिफरंट शेड्स येतात. टेम्पररी शेड्समध्ये मोस्टली चिल्ड्रन चाइल्ड एजमध्ये असतात आणि नंतर तो एक पेनफुल एक्सपिरियन्स जर लॉंग लास्टिंग राहत असेल तर ते सॅडनेसचे डिफरंट व्हेरिएशन्स येतात. आता अँगर आणि सॅडनेस आपण जे पहिल्या कॉलममध्ये दाखवलं त्यासाठी दाखवलं त्यांनी. जिथं आपण परत एकदा तिथं अँगर करून आपला सॅडनेस कडे गेले, सॅडनेस करून अँगर कडे गेले. सो वाईस वर्सा हे चालू राहत असते. सो अँगर आणि सॅडनेस म्हणजे काय की एकाच नाण्याचे दोन बाजू असल्यासारखे. ज्यावेळेस तुम्हाला अँगर एक्सप्रेस होत नाही जोरात किंवा जशा पद्धतीने होत नाही, तो इनसाइडर असाच राहतो, तो सॅडनेसकडे मोठली जातो. त्याच्यामध्ये असं होतं इमोजीच्या इंटेन्सिटी यांना जास्त चांगल्या समजते. When anger is cannot be expressed outside, turn inside and express as a sadness. Okay. आता आपण एक सॅडनेसचे शेड्स समजून घेऊया. सो मोरोज, ग्रीफ, सोरो, इनडिफरन्स अँड एन्व्ही. रेंज आहे सॅडनेस, पुढे 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 जास्त वाढत जाते. मोरोज म्हणजे काय आहे, ग्रीफ म्हणजे काय आहे, सॉरो म्हणजे काय, इनडिफरन्स काय आहे, एन्व्ही. प्रोग्रेशन ऑफ द मूड विथ डीपनिंग इफेक्ट. डीप मध्ये जास्त जे डीप मध्ये जातात ते एन्व्ही जातो शेवटी. सर आता मला कोण सांगेल मोरोज म्हणजे काय? मोरोज हा शब्द ऐकलाय नाही, पुस्तकामध्ये असतो, आपल्या मॅट्रेमॅटिकामध्ये असतो. बरोबर, खिन्न हा शब्द परफेक्ट आहे मराठीत. सॅडनेस म्हणजे आपण दुःखी म्हणतो. मोरोज खिन्न. खिन्न इन बॅड मूड म्हणजे खिन्न म्हणजे काय मॅडम? म्हणजे काहीतरी झाले आणि ते गप्प झाले. हा, गप्प झाले. सो दे आर नॉट कम्युनिकेटिव्ह, दॅट इज खिन्न. When there is a person is non-communicative, that is mood. Okay, he is in bad mood. दुःख झाल्यावर शेअर केलं पाहिजे ना. दुसरा शब्द काय आहे त्याला समानार्थी? दुर्मुखलेला. यांना मराठी समजत नाही, इंग्लिश समजत. इंग्लिश मीडियम बोलायला पण आपण वापरतो हा शब्द. आपण काय फार वापरत नाही. आपण पुणेकर नाहीये, पुणेकरांमध्ये असे वेगवेगळे शब्द वापरले जातात.
शुद्ध मराठी. शुद्ध मराठी वापरली पाहिजे आपण खरं ऍक्च्युली, तर आपल्याला शेड्स पण कळतं. कारण मराठीमध्ये एवढे चांगले चांगले शेड्स आहेत. हा एवढे शब्द आहेत भारी, काय एवढा दुर्मुखून बसलेला आहे असं कधी आपण म्हणत नाही. काय आता आपण त्यात पण इंग्लिश शब्द वापरतो, काय एवढा सॅड झालाय असं काय देवदास झालाय म्हणतो काय आपल्याला ती वाय लँग्वेज कळायची आता. पण ह्या गोष्टी समजायला पाहिजे खरं, नाहीतर जरा काय झालं की मला डिप्रेशन आलंय. हो डायरेक्ट तसं नसतंय. ग्रीफ आता ते पुढची शेड आहे, अजून डीप जरा गेली. ग्रीफ मध्ये काय होतं? ग्रीफ म्हणजे काय अर्थ? इंटेन्स अनहॅपीनेस ऑफ लॉंग और शॉर्ट ड्युरेशन बट रिॲक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल टू लॉस. एखादा लॉस झाल्यानंतर जी रिॲक्शन येते ती शॉर्ट लास्टिंग असू शकते किंवा लॉंग. कोणाचं कोण वारलेलं असेल घरातलं, कोणातरी जास्त ॲडमिट असेल कोणतरी, काहीतरी दुःखद घटना घडलेली असेल घरामध्ये, त्यावेळेस ती शॉर्ट टाइम कधी असते ती इंटेन्सिटीनुसार किंवा लॉंग टाइम असू शकते. त्याच्यावरून ती ग्रीफ घेतली जाते. का सो ग्रीफला एक्झॅक्ट मराठी मिनिंग कोण सांगेल? शोक. शोक एक्झॅक्टली शोक. शोक म्हणतो आपण. एखाद्या मृत्यूनंतर शोक सभा घेतात ना, दॅट इज ग्रीफ. सॉरो. सॉरो म्हणजे काय आता? So grief is long state sorrow असते. Long grieving is a sorrow. Sorrow ला काय म्हणणार मराठीत? Sorrow ला काय म्हणणार? दुःखाचे शेड आहे. दुःख म्हणायचं नाही फक्त, दुःखाचे शेड्स आहेत. Sorrow मध्ये काय ना? Sorrow म्हणजे व्यथा, त्याच्या व्यथा, त्याचा क्लेश, त्याच्या खेद, व्यथा, क्लेश हे शब्द येतात. जे मराठी पिक्चरमध्ये असतील किंवा मराठी पिक्चर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघत जावं, त्यात शब्द वापरले जातात बऱ्याच, कारण ते रायटरनी लिहिलेले असतात त्यांचे. मराठी कथा कादंबऱ्या ते वाचत जावं, त्याच्यामध्ये फार छान त्यांनी वर्णन केलेले असतात. कविता वि स खांडेकरांची असतील किंवा वपू काळेंची असतील, फार छान त्यांनी लिहिलेले आहेत. तुम्ही डेफिनेटली वाचा, ते तुम्हाला कळणार आहे काय नाही. पुढचा आहे तो इनडिफरन्स. आता सॅड सॉरोच्या पुढे गेलं. पहिल्यांदा कुठला होता? मोरोज. परत काय आला? ग्रीफ. परत काय आला? सॉरो. डीपर जातो बरं का, आपल्या सॅडनेसची डीपर लेवल चाललेली आहे ह्याच्यामध्ये. आता इनडिफरन्स. इनडिफरन्स म्हणजे काय? इंटेन्स इनटॉलरेबल ग्रीफ ओव्हर लॉंग पिरियड. इंटेन्स इनटॉलरेबल ग्रीफ असते. रिझल्ट ऑफ माइंड काय होतं त्याच्यामुळे? दे आर शट आउट ऑल इमोशन्स टुवर्ड पर्सन ऑब्जेक्ट. ज्या गोष्टीमध्ये दुखावलेले आहेत, ज्या पर्सनमुळे दुखावलेले आहेत, त्याला पूर्ण शट आउट करतात. त्यांच्या आयुष्यात थोड्या वेळासाठी किंवा काय पिरियडसाठी ते त्यांना नको म्हणतात ते मला. सो मला माझ्या भावाशी बोलायचं नाही, त्यांनी मला ती फार इंटेन्स झाली असून तुमच्या रेमेडीनुसार करायला येते. ते डिपेंड्स म्हणजे कुठले तो माणूस आयुष्यात कटच झाला. मी मेले तरी जाणार नाही, मी मेले तर त्या माणसाचं तोंड बघणार नाही, मी त्याच्या मृत्यूला पण ह्याला पण जाणार, माहितीला पण जाणार नाही. कसलाच संबंध नाही. त्याला एकच लिमिट आहे, त्याला एकच रुब्रिक आहे. कुठलं आहे? हेट्रेड आणि मूड बाय अपॉलॉजी. एकच लिमिट आहे नायट्रिक ऍसिड. इनडिफरन्स थोडासा वेगळा आहे, पण तो वेगळा आहे. इनडिफरन्स मध्ये ते शट आउट करतात काही कालावधीसाठी किंवा थोड्या नंतर त्यांचा तो कदाचित परत नॉर्मलला पण येऊ शकतो, पण बऱ्याच कालावधीसाठी राहतो. सो कुठली रेमेडी आहे इनडिफरन्स मध्ये? मला आपले मेडिकल रिस्पॉन्स सांगेल सेपिया हॅज जरा काय झालं की ते इनडिफरन्स फेज मध्ये जातात. आणि पण ते असं नाही की सेपिया ही नंतरची फेज येते, प्रत्येक फेज मध्ये वेगळं असतं. वेगळं असतं. चिल्ड्रन सेपिया मध्ये तुम्हाला मिळणार असं इनडिफरन्स कुठल्या मायामध्ये मिळणार? तो सायकोसिस आहे लक्षात शिकवलेलं पण लाईन पहिल्या लेक्चरला. नाहीतर तुम्ही म्हणाल पार्क सेपिया तुम्हाला दाखवेल. सेपिया करिअर ओरिएंटेड एन्थुजियास्टिक मिक्सिंग अशी पण येते सुरुवातीच्या फेजला. नाहीतर ती बालगी जगाला काय पाठवून खेळून झोपत नाही, असं नाही. सोरिक सेपिया असते ती चांगली असते. सोरिक करिअर ओरिएंटेड म्हणताय तसं लव्हिंग केअरिंग पण असते, पण त्यांचं
बाहेर जाणार असले तर ते सगळं रेडीमेड करून ठेवलेलं असतं. ते नाही सगळ्या गोष्टी तिला लिहून किंवा सगळ्या गोष्टी त्यांना सूचना बिचना करून ठेवलेल्या असतात, कारण तिला पण त्याचं कामाला जायचं असतं. सो सेपिया अशी बिहेव करते. सेपिया काही कडलिंग आणि हगिंग आणि किसिंग करत बसणार नाही नॅट्रमोनसारखी. नॅट्रमोन त्याच्यामध्ये डिफरन्स असतो थोडा, तो जास्त. नॅट्रमोन्स हा मोर इमोशनल. इंडिफरन्स ज्यावेळेस बाळा नीट वागलं नाही, तिने ऐकलंच नाही, फॉलो केलं नाही, तर सेपिया मग ती काय इंडिफरन्स म्हणजे त्याशी बोलणार नाही 2 दिवस. तू आईला हे करायचं नाही, तू माझ्याजवळ यायचं नाही असं म्हणणार. अशा पद्धतीने बिहेव करणार. त्या पद्धतीने त्याला ट्रीट करतात की तू जर मी सांगते त्या पद्धतीने वागला तर ठीक आहे, मग मी तुझ्यावर प्रेम करेन, मग तू माझा भाव माझा मुलगा, किंवा तू माझ्यासारखं नाही केलंस तर मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझ्याशी बोलू नको, तुला माझं ऐकायचं नाही, तुला काय करायचं. मग ते जास्त पेनफुल राहतं त्या मुलाला. रिजेक्शन तुम्ही 2 फटके दिले तर त्याला काही फरक पडत नाही, ती कारण परत तुमच्याकडे जवळ येणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इमोशनली त्याला त्या पद्धतीने ट्रीट करता ते जास्त पेनफुल येतं. ते फटके देण्यापेक्षा पोरांच्या त्याला जास्त परिणाम होतो बाकी पोरांच्या. ते मॅट्रेमेडिका नंतर घेणार आहे आपण काही लेक्चर्स नंतर. त्या मॅट्रेमेडिकामध्ये तुम्हाला हे डिफरंट मायाझम्स तुम्हाला त्या ड्रगचे शिकवले जाते. ट्रायमॅझमेटिक मॅट्रेमेडिका जे तुम्हाला रेग्युलर बुक्समध्ये जे दाखवलं जातं पिक्चर, इग्नेशियस असेल, सेपियन्स असेल, नॅट्रम्स असेल, ते ठराविक मायाझमचं जे प्रिडॉमिनंट असतं तेवढंच दाखवलं जातं. सेपिया म्हणले की इंडिफरन्स आपल्याला एवढं दाखवलं जातं. तर सेपिया सोरिक फेजमध्ये कशी असते, सिफिलिटिकमध्ये कशी असते, सल्फर सोरिकच नाही अँटीसोरिक, सल्फर किंग ऑफ स्क्वेअर म्हणतो, पण सल्फरचे सिफिलिटिक सिम्पटम्स काय राहतात हे सगळं आपल्याला त्या गोष्टी त्यावेळेस काय आहे. म्हणजे सल्फर तुमच्या समोर घालून समोर येऊन बसतो आणि तुम्ही सल्फर ओळखत नाही. आपल्या डोक्यात कसं असतं, सल्फर म्हणजे फाटकी कुठे घालणे, आंघोळ नाही केलेलं फिरतं रस्त्यावर. तर सल्फर सूट टाय मूळ घालून एकदम टेकमध्ये तुमच्याकडे येऊन समोर बसतो. ते पण त्याचं थिंकिंग असतं ना, ते फिलॉसॉफिकल असतं ज्या पद्धतीचं. म्हणजे की सल्फरची सोलिक फेज वेगळी आणि सायकोटिक वेगळी आणि सिक्लिटिक वेगळी आहे. ही कल्केरिया कसं असतं, हे असं असतं म्हणतात, पण कल्केरिया तेवढं हुशार पण असतं, रुटीनमध्ये व्यवस्थित काम करतं. व्यवस्थित कुमार सरची केस होती, तर टाइम्स ऑफ इंडियाचा को-एडिटर होता आणि सरांनी केस घेतली, मी ऑब्झर्व होतो. सरांनी त्याला कल्केरिया दिली. मग सर एवढ्या मोठ्या पोस्टला आहे टाइम्स ऑफ, म्हणजे तुम्ही कल्केरिया कसं काय दिलं, म्हणजे तुमची ते इमेज काढून टाका. म्हणजे कल्केरिया म्हणजे त्याला काहीच येत नाही, डल असतं, नंब असतं, आळशी असतं, असं नसतं. कल्केरियाचे वेगळ्या फेजेस पण असते, वेगवेगळे पिक्चर्स असतात प्रत्येक रेमेडीचे, ते समजून. त्याच्यामुळं एक फिक्स रेमेडीच्या पिक्चरमध्ये बसायचं नाही की कल्केरिया म्हणजे असा, सेपिया म्हणजे इंडिपेंडन्स, इंग्लिश म्हणजे हिस्टॉरिकल, लगेच दाखली पडणार दाखली करतात. पण सगळ्यात जास्त सिन्सिअर आणि हुशार जर कोण असेल ना, तर आपल्या अख्ख्या मॅथमॅटिकमध्ये इंग्लिश आहे. एकदम सिन्सिअर, ओबिडियंट, सेन्सिटिव्ह ब्लड. जे हिस्टेरिया इंडिकेटर ते सिम्पलिटिक फेजमध्ये, सोरिकमध्ये नाही. त्याच्यामुळं प्रत्येक रेमेडी आपल्याला ह्या पद्धतीने समजून घेतली पाहिजे की सोरिक फेजमध्ये कशी वागणार, सायकॉटिकमध्ये कशी वागणार आणि सिम्पलिटिकमध्ये कशी वागणार. प्रत्येकाचं व्हेरिड रेंज ऑफ पिक्चर आहे. म्हणजे तुम्ही जे पुस्तकं वाचता त्या नोट्समधल्या वाचताय, कॉमेंटरी जे वाचताय त्या नोट्स वाचताय, तुम्हाला बेसिक सोर्स बुक्समध्ये स्टडी केल्यानंतर त्या गोष्टी मिळणार. सोर्स बुक कुठले असतात, काय असेल, आपण ते त्यावेळेस स्टडी करूया. कॉमेंटर्स म्हणजे कोण? केंट्स मॅथमॅटिका इज अ कॉमेंटर. म्हणजे ज्यांनी स्वतः प्रूव्हिंग केलेलं नाही ना, स्वतः लिहिलेलं नाही मॅथमॅटिका, ह्यांनी काय केलं, दुसऱ्याची मॅथमॅटिका वाचायची आणि पण लिहायची. म्हणजे हे कॉमेंटर आहे. आता मी उद्या गीता वाचली आणि गीतेवर मी लिहिलं तर ती गीतेची टीका झाली. जरुरी आहे का मला 100% गीता आहे तशीच समजली? त्याच्यामुळे प्रत्येकाला ज्या कॉमेंटरनी लिहिलं ते ज्यांना ज्या पद्धतीने त्यांचं थिंकिंग होतं किंवा त्यांचं ज्या पद्धतीचं नॉलेज होतं त्या पद्धतीने त्यांनी मॅथमॅटिका लिहिली. त्याच्यामुळे इट इज अ पार्ट ऑफ दॅट मॅथमॅटिका, नॉट होल मॅथमॅटिका. त्यामुळे सोर्स बुक हे असेल ना, इट इज अ होल मॅथमॅटिका, जे ॲक्च्युअली प्रूव्हिंग सगळं आलेलं आहे. मग कुठलं ॲलन्स, हेरिन, मॅथमॅटिका फ्युरा, ह्युजेस, हे जे आहे मॅथोजेनिसिटी, हे सोर्स बुक आहे. आणि त्याच्यामुळे बाकीचे सगळं दिलं आहे. केम काय करायचे, ॲलन्सच्या पिढ्या घेऊन सगळ्या वर्गात शिकवायचे आणि त्यांनी दिलेल्या नोट्स, म्हणजे स्टुडंटनी ज्या नोट्स दिले ना ते म्हणजे केंट्स मॅथमॅटिका. त्याचं पुस्तक पण काय आहे, लेक्चर्स ऑन मॅथमॅटिका. मी केंटनी दिलेले लेक्चर्स आहेत ते कंपाईल केलं, ते पुस्तक केलं पब्लिश. इट इज अ केंट मॅथमॅटिका. तसंच प्रत्येकाचं आहे. त्याच्यामुळं
आताच्या अलीकडच्या मॅथमॅटिक्स आपल्याला वाचायला जरी चांगले वाटत असतील तरी पण त्या परिपूर्ण नाही आहेत हे लक्षात ठेवा की मी तेवढंच बघून दिली रेमेडी लगेच करेक्ट रिझल्ट आला ही रेमेडी मॅच होती ही रिझल्ट पण आला रिझल्ट का नाही आला तर ते पार्शल पिक्चर आहे त्याच्यामुळे रिझल्ट नाही त्याच्यामुळे बेटर टू गो टू सोर्स किंवा मग स्टडी ट्रायमॅजिक मॅटर त्या पद्धतीने स्टडी करून द्यायचं म्हणजे की फॉस्फरस रिझर्व असतो का तर सगळ्यात जास्त रिझर्व फॉस्फरस 5 मार्क रेपटीमध्ये तुम्हाला फॉस्फरस सगळ्यात वरती आहे सगळ्यात वरती आहे रिझर्वनेस मग आपण तर मस्त एकदम स्टोअर टाईम मिक्सिंग अपेक्षित आहे मग रिझर्वनेस कधी आला रिझर्वनेस कधी डेव्हलप होतो त्याला रिपीटेड डिसअपॉइंटमेंट होते कारण जास्त स्टोअर असतो एक रिलेशन झालं दुसऱ्यात गेला तिथं डिसअपॉइंटमेंट तिसऱ्यात तिथं डिसअपॉइंटमेंट शेवटी मग फेडअप होतो इतका रिझर्वनेस डेव्हलप होतो की सगळ्यात इंटेन्स म्हणजे हे आपल्याला समजायला पाहिजे की ते इमोशन डेव्हलप झाले किंवा ते पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तुम्हाला सॅडनेस ती का डेव्हलप झाली हे शोधले की आपल्याला सगळं मिळतं नाही त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स पण आपल्याला त्या पद्धतीने स्टडी केलं पाहिजे जसं सरांनी सांगितलं ओके इंडिफरन्सला शब्द काय मराठी इंडिफरन्स आपण काय वापरतो इंडिफरन्सला दुर्लक्षित निग्लेक्टेड झालं तटस्थ भूमिका घेतलेली आहे अनास्था दाखवलेली आहे आईने मुलाकडे अनास्था दाखवलेली आहे भावाने एकमेकांची तटस्थता ठेवलेली आहे सो दॅट इज इंडिफरन्स तिथे येतो ओके नेक्स्ट बघूया आपण निगेटिव्ह इमोशन सॅडनेसचे इमोशन सॅडनेसचे शेड इन्युया त्यातला डिफरन्स चालला का आपण पहिल्यांदा कुठला होता मोरोज परत कुठला होता ग्रीफ नंतर सॉरो परत इंडिफरन्स आणि आता इन्युया म्हणजे काय त्याच्यामध्ये इन्युयामध्ये काय होतं ENNUI that is very dissatisfaction they have and this dissatisfaction over long years and because of this dissatisfaction they develop lack of interest not only life but in death also जन्म मृत्यू जगणं मरणं ह्या कशात इंटरेस्ट त्यांना राहत नाही एवढ्या लेवलला त्यांचं ते सगळं लाईफ त्यांचं त्या सॅडनेस त्यांचं तेवढ्या लेवलला गेलं नसतं ते कुठला काय सुख से काय डरने लागतात दुःख से डरने लागतं काय ते कुठलं तरी आहे ना डायलॉग थप्पड से तसं ते म्हणतो कशाचाच फरक पडत नाही काही नको आयुष्यात काहीच नको बस त्यांची त्या लेवल गेलेली असते त्या लेवलला कशाचा काहीच फरक पडत नाही आयुष्यात काहीच राहिलेलं नाही म्हणजे सगळा प्लॅन कोणी मेले घरातले तरी सुद्धा त्यांना काय फार फील होत नाही कोणी फार कोणतं चांगल्या मार्गाने पास झाले तरी सुद्धा त्यांना काय फील होत नाही म्हणजे अरे एवढं मोठी गोष्ट झाली तुला अजिबात आनंद नाही झाला कशातच इंटरेस्ट राहत नाही का माणसाला एवढ्या लेवलचे सॅडनेस तर त्याला मराठीत काय म्हणतात विरक्त अवस्था वीट उभं आलेले सगळ्या गोष्टी विरक्ती दुःखात येणं आणि विरक्ती बाय सेल्फ रिअलायझेशन त्याच्यात फरक म्हणजे विरक्ती जी आपण फिलॉसॉफिकल आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये म्हणतो की विरक्ती आली किंवा तटस्थ दृष्टिकोन डेव्हलप झाला म्हणजे दृष्टा येतो मी हे जे येतं ना ते बाय रिअलायझेशन आलं तर इट शुड बी इव्हॉल्व म्हणजे की त्यांनी तुमचं आयुष्य इव्हॉल्व होतं म्हणजे तुम्ही मोक्षाकडे निघाल स्पिरिच्युअलिटीचा आस्पेक्ट असतो त्याच्यात पण हे दुःखात नाही आलं ना इट इज द काय म्हणतात मास किंवा इट इज गोइंग टुवर्ड्स डिस्ट्रक्शन म्हणजे ह्याला डिस्ट्रक्शन होणार आहे जे आपल्याला विरक्ती आपण म्हणतो ना आपल्या ह्याच्यात त्याच्यातनं तुमचं इव्हॉल्वमेंट होणार आहे स्पिरिच्युअल ऑल्सो आणि लाईफ चालू म्हणजे की आपण आता कसं डीप निघालं आणि ह्या शेड्स का महत्वाचे आहेत तर ज्यावेळेस रेमेडी आपण मॅच करणार आहे ना त्या रेमेडीला ह्या प्रत्येक शेड महत्वाचे कारण ती करेक्ट इंटेन्सिटी इमोशनची मॅच झाली त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट येणार आहे म्हणजे नुसतं सॉरो आहे काही डिफरन्स आहे का नाही जर तुम्ही नुसतं सॉरो घेतलं तर युनी कव्हर नाही होत त्या लेवलची इंटेन्सिटी कव्हर होत कारण त्या लेवलची इंटेन्सिटीची पॅथॉलॉजिकल डेव्हलपमेंट जेवढी इंटेन्स इमोशन तेवढंच इंटेन्स पॅथॉलॉजी म्हणजे जाता जाता धक्का लागला फ्रॅक्चर झाला असं नाही होणार ना फ्रॅक्चर व्हायला तेवढाच मोठा घाव पाहिजे म्हणजे पॅथॉलॉजी जर ॲडव्हान्स डेव्हलप झाली तर तेवढाच मोठा डीप इमोशनल ट्रॉमा पाहिजे तरच त्या पद्धतीची पॅथॉलॉजी डेव्हलप होणार म्हणजे की मी आता तुला 4 शिलाई घातल्या की लगेच तुला कॅन्सर नाही काय म्हणजे सर्दी मधला चिडचिड थोडीशी झाली
कॅन्सर व्हायला तेवढा डीप इमोशनल इम्पॅक्ट पाहिजे, त्यावेळेस तेवढा इम्पॅक्ट पाहिजे. की त्याच्यामुळं प्रत्येक इमोशनच्या शेड महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. जी जशा अँगरच्या शेड बघितल्या तशा दुःखाच्या शेड, नाहीतर फक्त आपण काय म्हणतो सॅडनेस, संपला विषय. जास्त त्याच्या शेडमध्ये जातोय का? पण हॅनेमनने काय सांगितलं, स्टेट ऑफ डिस्पोजिशन, स्टेट ऑफ माइंड. जी स्टेट म्हणजे त्या रिफाईंड शेड्स सगळ्या इमोशनचे, आणि हे सगळ्या इमोशन्स असले तेच आपल्याला शोधायचं. तुम्हाला ते रेग्युलर तुमच्या हॉस्पिटलला असेल, तुमच्या मित्रांच्यात असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही पण ते शोधायला प्रयत्न करायचा. हे कशा गोष्टी असतात त्या तुम्हाला काय डायरेक्ट पेशंट सांगणार नाही, तुम्हाला तर प्रॅक्टिस करता आल्या पाहिजे त्या गोष्टी. किंवा एखादा पिक्चर असेल, चित्रपट असेल, त्यातले शोधायचे बाबा ह्याचे शेड्स कुठले आहेत, सॅडनेसचे शेड कुठले नेमकी आहेत ती तुम्हाला कळली पाहिजे. तर ते प्रॅक्टिस करून 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 मग आपण इथं अप्लाय करू शकतो. आता पुढची शेड येते काय, ॲव्हर्शन टू वर्क. आता हे दुसरा पार्ट आहे हा, जे मगाशी सॉल्व ग्रीफ हे सगळं ते काय याच्यामध्ये मोरोसच्या काळामध्ये आला. हा डिफरंट टाईप आला, त्याच्यामध्ये त्यांना दे हॅव ॲव्हर्शन टू वर्क, प्लेजर, दे आर क्वाईट. आता एन्युए आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. ओके, एन्युएमध्ये आपण बघितलं आता काय होतं ते. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, बिकॉज ऑफ इनर टर्मॉईल, आतमध्ये त्यांच्या घुसमट चाललेली असते, टर्मॉईल असतं ते. बिकॉज ऑफ दॅट टर्मॉईल दे वॉन्टेड सायलेन्स, म्हणून त्यांना शांतता हवी असते. सो दे हॅव ऑल्सो ॲव्हर्शन टू वर्क. काय नाही, आज काम करणार नाही, काय नाही, आज घरीच बसणार आहे, ऑफिसला जाणार नाही, मला काही वाटणार नाही, आज पेशंट बघणार नाही, काय करायचं, मला शांत सोडा, मला एकटं सोडा, मला एकटं सोडा, मला एकटं बघते बसायचं. ओके, ती स्टेट असते. सो दे हॅव विड्रॉन अँड सीज इंटरॅक्शन विथ द सराउंडिंग. त्यांचं इंटरॅक्शन आणि त्यांचं बोलणं किंवा सगळ्यांशी त्यांचं इंटरॅक्शन फार कमी झालं असतं, ते शांत असतं. तो क्वाइटनेस हा, तो अजून डॉक्टर म्हणले स्पिरिच्युअल क्वाइटनेस वेगळा आणि हा क्वाइटनेस वेगळा. हा सॅडनेस मधून आलेला क्वाइटनेस, लेझीनेस मधून आलेला पण असतो, मला काय काम करायचं नाही, डिस्पोजिशन कुठलं आहे बघितलं. लेझीनेस आहे का ते पण बघायला पाहिजे. त्यांची समज आता काम करायचं नाही का नाही करायचं, त्यासाठी ओरिजिनल तुला डिस्पोजिशन घ्यायला लागेल ना पहिल्यापासून. तो कसा आहे की तो माणूस समजून घ्यायला पाहिजे. एखादा जर आयडीच असेल किंवा आळशीच असेल, ती स्वतः काम करणार आहे काय, तेवढं काम टाळायला येईल तेवढं टाळणार आहे. आणि हे स्टेट आहे, ती डिस्पोजिशन. अगोदर चांगला आहे, तो सगळे व्यवस्थित करतो, पण आता असं झालेलं आहे. आता असा झाला तो चेंज कशामुळे झालं की ती घटना झाली, त्याच्यात डिस्टर्ब झाला, त्याला दुःख झालं. तू म्हणते ना मला आज काय करायची इच्छा नाही, मला अजिबात डिस्टर्ब करणार, मी आज शांत झोपणार. का काहीतरी त्रास झाला ना, कुठेतरी डिस्टर्ब आहे, त्याच्यामुळे आज मला डिस्टर्ब करू, मी आज निवांत झोपणार आहे किंवा मी आज कुठेही येणार नाही, मला काही करायची इच्छा नाही, मी रूमवर जाणार आहे. तुमचं तुम्ही जावं बाहेर जायचं असेल तर असं बऱ्याच. मग त्यावेळेची तुमची मेंटल मानसिक स्थिती आहे, त्यावेळेस तुमची इमोशनल किंवा तुम्हाला काय फील होत असतं. मग त्यावेळेस जे फिलिंग असतं ना की काहीच करायची इच्छा नको, बस मला आता शांत राहू दे, जरासं शांत पडू दे, मग मी रुटीनला येईल. पण ती स्टेट असते ती परत जाते ना, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही मिक्स व्हायला लागता. पण जे लेझीनेस असतं ना, कधी जायचं कधी चालायचं, परत येतं गाडी काम कधी चालू राहू दे, त्यापेक्षा तुमचं तुम्ही जावं, मी आपलं निवांत घरात रूममध्ये झोपते, खाते पिऊन झोपते, किंवा नाहीतर मला निघून नाही येतात. हां, आणि ही असं ती काय म्हणणार, मला काय अनुभव, तुमचं तुम्ही काय करून घेत, मला एकटं सोडा. कशाचं क्वाइट, तो सुरुलीच आहे. क्वाइट डायरेक्ट क्वाइट मिळणार, ॲव्हर्शन टू वर्क सुद्धा मिळणार, ॲव्हर्शन टू वर्क पण मिळणार, प्लेजर पण मिळणार. आता पुढचा हायपोकॉन्ड्रियाक मेलान्कोलिक. हायपोकॉन्ड्रियाक मध्ये कसा राहतो तो, दे आर सॅड बट फॅन्सीज हिमसेल्फ हायपोकॉन्ड्रियाक. सॅड असतात पण तो हायपोकॉन्ड्रियाक म्हणजे काय, हायपोकॉन्ड्रियाकचं मिनिंग काय, हां त्यांचं एक्झॅग्रेशन असतं सगळं, किंवा काहीतरी झाल्यासारखं त्यांना वाटत असतं आपलं, आणि ते त्या ह्याच्यामध्ये ते फॅन्सी हायपोकॉन्ड्रियाक. सॅडनेस पण त्याची हायपोकॉन्ड्रियाक टाईपमध्ये ते फॅन्सी करतात त्याच्या गोष्टींचं. सो दे आर सारखंच काहीतरी व्यवस्था, मला हीच होते, मला तीच होते, सारखंच होत असते. त्याला मराठी शब्द काय, रोगभ्रम. लक्षात ठेवा,
रोगभ्रम, प्रेमभंग तसा रोगभ्रम. सो रोगभ्रम त्यांना झालं असतो काहीतरी, मला असं होते तसं होते. दे आर फॅन्सिंग देअर डिसीज, देअर सॅडनेस, अशा पद्धतीने. डिजीज सेड आहे दुसरी मेलांकोलिक. आता मेलांकोलिकमध्ये काय असतं बघा, दे आर एक्स्ट्रीमली डिप्रेस्ड अँड लॉंग लास्टिंग मूड. डिप्रेस मूड राहतो कायम, असं कायम डिप्रेस बऱ्याच वेळासाठी. पूर्ण अंधकार पण तो डिप्रेशन नसतो बरं का. डिप्रेशन क्लिनिकल असतं. क्लिनिकल डिप्रेशन जसं सुरुवातीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गेल्यानंतर होतं तसं ह्यांचं नाही. बऱ्याच काळासाठी पण डिप्रेस मूड राहतो तो. सो दे आर ऑलवेज मेलांकोलिक. मेलांकोलिकला मराठीत काय म्हणतात, याला शब्द आहे बारीक, विषण्ण. विषण्ण, विषण्ण शब्द आहे का, विषाद, खिन्न, विषण्ण. खिन्न म्हणजे काय, बोरोज. विषण्ण म्हणजे काय, हे मेलांकोलिक. विषण्ण, विषण्ण म्हणजे लक्षात ठेवा, विषण्ण. आयुष्यात विषण्णता निर्माण झाली. विषाद, विषण्ण महाभारतामध्ये तो, हा राईट 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 एक्झॅक्टली. ते काय ते सगळ्यांना चालले असते बऱ्याच वेळेस. कौरवाच्या वडिलांना पण घेऊन जाते तेव्हा सगळे मेल्यानंतर. उपयोग नाही ना, जवाईच ते पण गेली. प्रत्येकाला येतं ना, परत पश्चाताप होतो, मी का असं केलं. ती शेड आहे, ती पुढे शेड आहे, पण येणार आहे. सो सगळे डिफरन्सेस आपण बघतो बरं का, छोटे 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 काय डिफरन्स असतात. ह्या शेड्स का बघायचे माहिती आहे का, की करेक्ट रेमेडी केस करतात लगेच येणार तुम्ही, कारण त्याच्यामुळे शेड्स. मला दुःख झालं इथे थांबायचं नाही तर ती केस टेकिंग. नेमकं दुःख कशा पद्धतीचं आहे ते तुम्ही अंडरस्टँड करायचं. त्यांना विचारून 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 पेशंट त्रस्त का होईना सुरुवातीला, तर तुम्हाला त्यांना त्रास होईल पण तुम्ही नाही त्यात तुमचे परफेक्ट काढायला शोधायचा प्रयत्न करायचाच. पुढचे आता ब्रुडिंग. ब्रुडिंग म्हणजे काय, हा नाही बडबडणे टॉकिंग झालं. ब्रुडिंग मध्ये काय, बरोबर. मेंटल स्टेट ऑफ पेशंट गोइंग ओव्हर अँड ओव्हर द सेम अनप्लीजंट एक्टिव्हिटी. तेच तुम्हाला सांगत बसणार, तेच सवय, दुःख कुरवायची सवय म्हणतात. त्याला काय शब्द आहे दुसरा मराठीत, कुडणे. कुडत बसते, सारखं कुडत बसते, त्याच गोष्टीवर कुडत बसते. ऍक्च्युली याचा ब्रुडिंगचा अर्थ काय आहे मराठीत, कशावर घेतलाय तो माहिती आहे ना, कोंबड्या काय अंडे उभवत बसतात बघा. अंडी उभवणे हा शब्द आहे का, उभवत बसतात ते, उगाच बसलेले असतात त्या गोष्टीवर. आपण बोर होतो त्या गोष्टीमुळे, पण ते माणूस ते सारखे त्याच कॉन्फिडंट फिलिंग सांगत असतात. त्या पुढं कधी डिसअपॉइंटमेंट नंतर बऱ्याच वेळा येतं ना. एखादं ते असू शकतं रिलेशनशिप मध्ये, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असू शकते, त्या घरातल्या लोकांचे नवरा बायकोचे असू शकते, कुणाच्या पण रिलेशनशिप मध्ये. ज्या गोष्टीने दुःख होतं ना त्या गोष्टी परत परत हे करायचं. म्हणजे जखम भरली खपली काढायचं, जखम भरली खपली काढायची, असं पुढे राहायचं, भरून द्यायचं नाही. सारखं ते ताजं जसं मनात राहील तसं करायचं आणि त्याचं त्याला सवय लागली. एखाद्या मित्र असले की किती वेळा तेच सांगत बसणार मागचं, हे असं झालं तसं झालं तसं झालं तर अरे बास बाबा तुला नाही परत आलं कसं तू 4 दिवसात भेटत तेच सांगणार. त्याचा ऐकून आपल्याला त्रास होतो. डिसॅटिस्फाईड. डिसॅटिस्फाईड तुम्हाला माहिती आहे जनरल स्टेट काय. सो प्रोलॉंग फिलिंग ऑफ नॉट बीइंग सॅटिस्फाईड. कायम त्यांना एखाद्या पेशंट असतो त्याला किती पण बरं वाटत असलं आपण बघतोय नाही आपलं बरंच नाही अजून काय वाटत मानणारच ते. परत विचारते हे बरं आहे का, हाय बरं, ते बरं आहे का, हाय बरं, हे बरं आहे का, हाय, ह्याच्यात 3% हे 50%, हे 60%, हे 40%. बरं काय नाही सगळं बरं आहे पण बरंच नाही वाटत. सॅटिस्फाईड नसतं ते. कुठल्या आयुष्यात पण सॅटिस्फाय नसतं. त्याकडे भरपूर पैसा असतो, प्रॉपर्टी असते, गाडी असते, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, सारखं ते टू डिसॅटिस्फाईड. व्हीलर असते की माझ्याकडे 4 व्हीलरच नाही, 4 व्हीलर असते की माझ्याकडे तेवढंच ब्रँडची नाही, मग माझ्या गाडीत सुद्धा ग्रुपच नाही आहे किंवा माझी गाडी ऑटोच नाही आहे, चालूच होतं. असमाधानी वृत्ती सारखं प्रत्येक गोष्टीत असमाधानी, नुसतं कुडकुड करत राहायचं. ओके. आणि दुसऱ्याला पण समाधान लाभून येत. पुढची बघूया.
इस्ट्रेंज, रिमोर्स आणि अँग्विश ही तीन शेड एकच आहेत बरं का. एकाच ह्याच्यात त्या डिफरंट हे जातात, त्यांचे मिनिंग्स राहतात. काय इस्ट्रेंज म्हणजे काय, रिमोर्स म्हणजे काय आणि अँग्विश म्हणजे थ्री रिस्पॉन्स इंडिकेट अ पर्सन लॉक्ड अप इन अ ग्रीफ. ग्रीफमध्ये लॉक्ड अप झाल्यासारखे जातात ते, एखादे कुलूप बंद केले त्यांना त्या ग्रीफमध्ये आणि ते त्यातच राहिलेच असतात. स्ट्रेंजर दिस क्लोज वन्स आर सफरिंग इंटॉलरबली. क्लोज वन कडून त्यांच्या ते ग्रीफ आलेले असते त्याच्यामध्ये झाले असतात. एक एक मिनिंग म्हणजे इस्ट्रेंज. इस्ट्रेंज म्हणजे काय की अलायनेशन ऑर डिस्टन्सिंग अकरंट फ्रॉम द लव्ड वन्स. अँड दूसरा, दिस इज फीलिंग ऑफ लॉस और लोनलीनेस इज द रिजल्ट. फीलिंग ऑफ लॉस और लोनलीनेस त्याचा रिजल्ट आला असतो. सो आता इस्ट्रेंज आणि इनडिफरन्स बऱ्याच वेळेस आपल्याला ते एकत्र घ्यायला बघतो. कधी कधी रेपेटिव्हमध्ये क्रॉस रेफरन्सला ते दोन्ही एकच झाल्यासारखं असतात. पण इस्ट्रेंज मध्ये काय राहतं बघा, अलायनेशन ऑर डिस्टन्स आपण लव्ड वन्स असतं आणि दुसरं फिलिंग ऑफ लॉस असतो त्याच्यामध्ये किंवा लोनलीनेस फिलिंग जास्त राहते त्याच्यामध्ये. ओके. आणि इनडिफरन्समध्ये आपण बघितलं की तटस्थ भूमिका घेतलेली असते त्या गोष्टी. पण इथं मात्र ते अशा पद्धतीने त्यांचं त्या पाठीमागे बॅकग्राऊंड असतात, त्याचा रिझल्ट पण तो तसा असतो. तर त्याला मराठीत काय दुसरा शब्द आहे, इनडिफरन्सला काय शब्द होता, तटस्थ किंवा अनास्था. इथं काय इस्ट्रेंज म्हणजे काय, अलायनेशन डिस्टन्सिंग, दुरावणे, दुरावलेला, दूर झालेला, सो दॅट फिलिंग असतं. तेढ निर्माण झालेले, तेढ हा शब्द वापरतो, भावाभावात तेढ निर्माण झालेली. ओके. इनडिफरन्स हे थोड्या वेळासाठी राहते, पण तेढ हे जरा जास्त पद राहते. परकेपणा हे पहिल्या भावाभावासारखे राहत होते, चांगले राहत होते, पण आता त्यात परकेपणा आला बराच. मित्र दोन मित्र असतात, दोन मित्रांमध्ये हे झालेलं असते त्यावेळेस. सो ही इस्ट्रेंज असते. आता लक्षात आलं का, पेशंट हे सगळे शब्द वापरतात केस देताना, पण आपण जेवढा आपल्याला माहिती आहे तो करून विकला जातो. म्हणून आम्ही मराठीत केस टेकिंग घ्यायला होतो तुम्हाला त्यासाठी म्हणजे की प्रत्येक स्टोरीला आम्ही सांगतो पेशंटचं वर्ड टू वर्ड लिहायचं. पेशंटने शिवी दिली तर ती शिवी लिहायची आणि आहे हे क्रिया करता क्रियापद आहे ना, ज्या पद्धतीने पेशंटने वापरलं त्याच पद्धतीने लिहायचं. नाहीतर काय आहे की पुढं मागं जरी झालं ना तरी वाक्याचं मिनिंग बदलतं, पुढं मागं झालं तरी इमोशन बदलतं. पेशंट ज्या पद्धतीने ज्या क्रमाने सांगतोय त्याच क्रमाने त्याच शब्दात आहे तसं लिहायचं. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही नंतर वाचायला लागता ना सगळी केस, त्यावेळेस समजतं पेशंट असं म्हणत होता मी समजतो असं. म्हणजे ह्याच्यात बरेच आपल्याला प्रेजुडिस खेडेगावातले पण बरेचसे इमोशन्स लोकांचे शब्द असतात ना, वेगवेगळे शब्द, करेक्ट शब्द वापरले असतात. आहे तसं म्हणजे आम्ही जरी स्वतःची केस घ्यायला लागलो ना, आहे त्या शब्दात सगळं आहे तसं लिहितो फास्ट. पेशंट जर आपण फास्ट लिहू शकतो तर पेशंटला सांगायचं जरा स्लो सांगा, म्हणजे मला नोट करता येईल. खूप फास्ट सांगायचं असेल पण आहे ते सगळं लिहायचं, काही मिस करायचं. आपण नाही ठरवायचं कुठलं महत्वाचं आहे कुठलं चुकीचं आहे, ते सगळं घ्यायचं आणि नंतर मग इव्हॅल्युएशन करायला बसल्यानंतर मग ठरवायचं कुठलं महत्वाचं आहे कुठलं चुकीचं. पण जे पेशंट सांगतोय ते सगळं रिसिव्ह करायचं आहे त्या शब्दात, तरच ह्या शेड्स मिळणार आहे. जर तुम्ही आहे त्या शब्दात जर लिहिलं नाही तर ह्या शेड्स मिळणार नाही. मग तुम्ही करेक्ट मला रुब्रिकच मिळत नाही, मला सापडतच नाही, मला पॉकेट बनवता येत नाही, हा इश्यू येतो बरं का. त्यामुळे लक्षात ठेवा. आता हे शब्द माहिती सगळं झालं नाही, या शेड्स तुम्हाला रुब्रिकचा प्रॉब्लेम नाही येणार, कारण तुम्ही करेक्ट रुब्रिककडे जाणार या शेड्स सगळ्या रुब्रिक. रिमोर्स हा शब्द असतो आपल्या रिपोर्टरीमध्ये मॅथमॅटिकमध्ये. तर त्या रिमोर्समध्ये काय असतं, दे हॅव फिलिंग ऑफ डीप रिग्रेट अँड रिपेंटन्स फॉर रॉंग कमिटेड. काहीतरी चूक केलेली आहे त्याच्यानंतर त्यांना डीप रिग्रेट आलेला असतो किंवा रिपेंटन्स असतो. अँड वन इज कॉट इन ambivalent conflict where he wants to repair the estrangement and they feel they are responsible for it and unable to rectify the state. त्यांच्यामध्ये ambivalent रिलेशनशिप आलेली असते. सपोज भावांमधले जसे इश्यू त्यांच्यामध्ये लव्ह हेट म्हणजे काय तर एकाच व्यक्तीबद्दल प्रेम पण आणि राग, तिरस्कार पण राग पण आहे. त्याच्यामध्ये त्यांना वाटत असतं की ते बरं करायला पाहिजे, आपण त्या दोघांचं रिलेशन आपलं पहिल्यापेक्षा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करतात. तेच म्हणतात की स्वतःला ते
रिस्पॉन्सिबल असतात, अरे माझ्यामुळे झालंय हे. तो सेल्फ हे जरा ॲटोमिन रुब्रिक आहे, लक्षात ठेवा. ॲटोमिनकडे जातो जेव्हा सेल्फ फिलिंग जास्त राहतं आणि ते रेक्टिफाय करायचा प्रयत्न करत असतात. सो याला मराठीत शुद्ध शब्द काय, दॅट इज पश्चाताप करत राहणे त्या गोष्टींचा, आणि स्वतःला दोषी मानत राहणे. अँग्विश काय, anguish is an excruciating or oppressive grief. Intolerableness असतो त्याच्यामध्ये, sense of constriction and of being bound painfully. बांधून घेतलेलं असतं त्याने, त्या कॉन्स्ट्रिक्ट करून घेतलेलं असतं त्यांना. अँड ऑफ बिग लॉकअप झाले असतात पूर्णपणे त्या स्वरामध्ये. त्यांनी त्याच्या बाहेर पडायचं त्यांची हीच होत नाही, हिंमत होत नाही, जमत नाही त्यांना, किंवा शक्यच होत नाही. सो दॅट इज अँग्विश. ऑप्रेसिव्ह ग्रीफ असते, त्यांना ग्रीफ त्याला बाहेरच पडून देत नाही, दे आर ऑप्रेसिंग ग्रीफ, घुसमट होते. दुःख. सो त्याला शब्द काय मांडले, यातना. यातना शब्द आहे काय, प्रचंड यातना होत आहेत मला, प्रचंड यातना होत आहेत. मनस्ताप होतोय, मनस्ताप शब्द दुसरा शब्द आहे. मनस्ताप म्हणजे हे अँग्विशनेस. प्रचंड यातना, मनस्ताप होतो ज्यावेळेस पेशंट, ब्राह्मणांचे पेशंट काय काय वापरतात शब्द, किंवा पुणेकर वापरतात त्या गोष्टी, तर आपल्याला त्या गोष्टी कळायला पाहिजे. या यातना आता सहन होत नाही, यातना सहन होत नाहीये, किंवा असतात नटसम्राट. अँग्विश. आता हे त्याच्यातलं शेवटचे शेर येते, सेल्फ पिटी, डिस्पेअर, सुसाइडल. आता यात काय फरक आहे बघा. सेल्फ पिटी मध्ये पेन टर्न विदिन, स्वतःमध्येच ते पेन येत राहतात आणि स्वतःलाच ते कुरळत राहतात. ते पिटीनेस त्यांना स्वतःचीच स्वतःला दया येते, म्हणजे की माझीच मला दया यायला लागली की मी काय कशा पद्धतीने किती दुःखात आहे आणि मला कोणी समजून घेत नाहीये, असं त्यांना स्वतःबद्दलच त्यांना सिंपती किंवा पिटीनेस काय म्हणतात त्याला, पिढीला बाहेर शब्द दया. डिस्पेअर मध्ये काय करतात, गिव्हज अ होप ऑफ पॉझिटिव्ह चेंज. आता ह्यातनं काय माझं काही खरं नाही, ह्यातनं काय बरा होणार नाहीये, मी काय, मला काय ह्यातनं बाहेर पडू शकणार नाहीये, आमचं रिलेशन आता इथून पुढे काय होणार नाही, शक्य होऊ नाही, रिपेअर होऊ शकत नाही. सो दॅट इज निगेटिव्ह चेंज. निगेटिव्ह सगळ्या गोष्टी झाल्या असतात, पॉझिटिव्ह चेंज त्यांना अजिबात दिसत नाही. सो दे आर इन टू डिस्पेअर स्टेट. एखादा पेशंट असतो, आता काही डॉक्टर माझा काय आजार बरा होणारच नाही, तुम्ही औषध देत आहे, मला सगळ्या गोष्टी करतात, पण मला काय वाटत नाही की मी ह्यातनं काय उभारी घेईन किंवा मी बरा होईल. दॅट इज डिस्पेअर. त्यातनं ते काय होतं, शेवटी सुसाईड होतं. ओके, काय करतो सुसाइडल काय होतं, सुसाइडल थॉट्स येतात त्या सगळ्या गोष्टीत, विचार येतात, डिस्पेअर, सेल्फ पिटी येते, डिस्पेअर होतात, नंतर सुसाइडल थॉट्स येतात आणि मग ते होप त्यांची पूर्णपणे मरून गेलेली असते, आता काही शक्यच नाही म्हणून ते विचार करतात की आपण स्वतःला आता संपवून घेऊया. दे वॉन्ट टू गेट सुसाइड. सगळं संपलं, नैराश्य होत असेल त्यातनं सुसाइडल थॉट्स मध्ये काहीच राहिलं नाही, आता फक्त एकच सोल्युशन, सॅडनेसचा एंड अशा पद्धतीने होतो. सॅडनेस बिकम संपली, सॅडनेस तिथे संपलीच.
पण दुसऱ्या कोणाचं सॅडनेस देऊन गेले असते हो, तर चक्र ते समजत नसते तिथे संपलेले असते फक्त. पण दुसरं पण एक आहे अँगर मध्ये सुसायडल थॉट्स येते ते एक दुसरी वेगळी पण आहे अँगर सुसायडल अँगर ड्युरिंग नाही फ्रॉम सडन म्हणजे राग आला की इतकं वाटतं की स्वतःला संपून घ्या. कार्बोवेज मध्ये पण आहे ड्राईव्ह टू बी गेट सुसाईड ड्राईव्ह अँगर ड्रिव्हन टू सुसाईड्स. म्हणजे की ह्या पण शेड्स येऊ शकते म्हणजे की हे आहे की होमिओपॅथीमध्ये नॉट हार्ड अँड फास्ट फूड म्हणजे की वेगळ्या पद्धतीने पण ते प्रेझेंट करू शकतो. त्याच्यामुळे आपण वी शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट एव्हरीथिंग की हे असंच काय हे शोधायचं पण हे असं असूच शकत नाही असं म्हणू शकत नाही. ते आहे तर काय ते शोधायचं आणि त्याच्यावर आपल्याला रेमेडी मिळणार आणि त्याच्यावर क्युअर मिळणार. म्हणजे ज्या डिसीजला सगळ्यांनी हात टेकले त्याला तुम्ही क्युअर करणारच फक्त ह्या पद्धतीने जायचं डिटेल. ओके पुढचा घेऊया तर लव साडेनऊ नाही 9ला वेळ लागला. लव हे ते आपण एवढंच आहे ना. आता हे बघितलं तुम्ही आता काय बघितलं आपण लक्षात घेऊया झिस्ट मध्ये आपण एक जो कॉलम आहे तो यातलं आपण अँगर पण बघितलं आणि सॅडनेस पण बघितलं सगळ्या शेड्स कळाल्या तुम्हाला. आता केस देखील घेऊन आल्यानंतर आवेश सांगायचं पेशंटला एन्यू आहे का हॅपीनेस अँगरच्या पण शेड काढायला पाहिजे तुला आणि ह्याच्यावर शेड काढायला पाहिजे. आम्हाला पण विचार करायला पाहिजे अरे आवेशने बरोबर घेऊन आलाय काय. ओके तर आता म्हणजे प्रॅक्टिसमध्ये बसल्यावर तुम्हाला आता कुठली शेड घ्यायची ही तुम्हाला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. केस घेतल्यानंतर त्यातल्या शेड्स तुम्ही अलगद बाजूला काढल्या पाहिजे. आता आपल्याला जशी आता ही आहे इमोशनल स्टेट तशी आता तुम्हाला लवच्या पण शेड्स आपल्याला बघायचे लव आणि हेट. जसं अँगर आणि सॅड जसं आपण बघितलं ते एकमेकांशी कनेक्टेड असतात अँगर आणि सॅड आणि अँगर. तसं आता लव आणि हेट हे तुमच्या आवडीचा विषय लव आणि हेट काय तो आपण आता इट इज अप्रोप्रिएट टू एज म्हणजे की प्रत्येक इमोशन अप्रोप्रिएट टू एज अप्रोप्रिएट टू इंटेन्सिटी असायलाच पाहिजे नसेल तर प्रॉब्लेम आहे. तर हे बघूया आपल्याला पुढच्या सुद्धा लवचे काय शेड्स असतात हेटचे काय असतात त्याच्यामध्ये डिटेल्स आपण जाऊया बस पुढच्या हा सगळे लेक्चर थर्डला पण पुढच्या